महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं असून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या राज्यातील सर्व समाज घटकांच्या हिताच्या दृष्टीने तसेच खानापूर मतदारसंघाच्या दृष्टीने महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे। असे वाटत असताना अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च 2025 मध्ये महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र कुठे करायचं याविषयी सध्या परिस्थितीची सूचक अशी माहिती अधिवेशनात दिली। त्यामध्ये मंत्री महोदय यांनी बोललेल्या प्रॅक्टिकॅलिटी या शब्दातूनच विद्यापीठ कुठे करायचं याचं चित्र स्पष्ट होत आहे असं दिसून येत आहे। त्यामुळे खानापूर मतदारसंघाच्या पदरी निराशा पडण्याची दाट शक्यता आहे। माननीय नामदार श्री चंद्रकांत दादांनी सांगितल्याप्रमाणे राज्यस्तरीय समितीचा अहवाल 10 एप्रिलपर्यंत येईल। हे सर्व बघता तत्पूर्वी कोणत्याही परिस्थितीत हे विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथेच कसं करता येईल यासाठी सर्वोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती श्री वैभव पाटील यांनी दिली। यासाठी खानापूर घाटमाता येथे आज प्रमुख कार्यकर्ते, उपकेंद्र चळवळीतील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आज बैठक घेतली। उपकेंद्रांबाबत आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याची माहिती व पुढील दिशा याबाबत सकारात्मक चर्चा देखील दिली। वैभव पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठीची केलेली माहिती दिली। 28 नोव्हेंबर 2023 शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावं, अन्यथा आक्रमक पवित्रा घेणार अशी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली। 22 डिसेंबर 2023 स्वतः शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य असल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत ठराव मांडून एकमताने मंजूर करून घेतला। 2 जानेवारी 2024 तातडीने राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची भेट घेऊन उपकेंद्राबाबत कार्यवाहीच्या आदेशासाठी मुंबईत भेट व काम मार्गी केलं। 4 जानेवारी 2024 उपकेंद्रांसाठी समितीच्या बैठकीत सहभागी होऊन जागा पाहणीसाठी निर्णय करण्यात आला। 9 जानेवारी 2024 उपकेंद्राच्या जागेची समितीकडून पाहणीसाठी सातत्याने पाठपुरावा पाहणीवेळी स्वतः हजर राहिले। 9 फेब्रुवारी 2024 शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये जागेचा ठराव मंजूर करून घेतला व 100 कोटीची मागणीचा ठराव मंजूर वेळी स्वतः जातीने लक्ष दिलं। 22 फेब्रुवारी 2024 राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन उपकेंद्राच्या प्रस्तावानुसार मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात यावं व त्यासाठी 100 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात यावी यासाठी पाठपुरावा केला। आणि याचबरोबर सर्वात महत्त्वाचं 5 जुलै 2021 रोजी जेव्हा खानापूर येथे उपकेंद्रासाठी रास्ता रोको आंदोलन केलं त्यावेळी सुद्धा वैभव पाटीलच अग्रभागी होते। शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी नेहमीच वैभव पाटील यांनी अग्रेसर भूमिका घेतली असून विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा याबाबत माजी मंत्री श्री जयंतराव पाटील साहेबांनी सुद्धा शब्द दिला होता की महाविकास आघाडीच्या राज्यात सत्ता आली की पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न मार्गी लावू। पण दुर्दैवाने महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली नाही। सत्ता आली असती तर हा प्रश्न केव्हाच मार्गी लागला असता। परंतु आपण स्वतः महायुती सरकारकडे याचा पाठपुरावा करून सर्वांना सोबत घेऊन शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी ताकदीने प्रयत्न करणार असल्याची माहिती श्री वैभव पाटील यांनी दिली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी।